नमस्कार मित्रांनो, सध्या तुम्हाला माहीतच आहे या ठिकाणी मुख्यमंत्री योजना दूत याचा जी.आर आलेला आहे, जो 7 ऑगस्ट 2024 ला या ठिकाणी जी.आर प्रकाशित झालेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया याची फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट, कोण फॉर्म भरू शकतं, कोण फॉर्म भरू शकत नाही, या डिटेल्स विषयी आणि याच्या मुख्यमंत्री योजना दूत यांच्या कामकाजाविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला तर मग स्टार्ट करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत या ठिकाणी योजना लागू करण्यासाठी या ठिकाणी जी.आर निघालेले आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये बघा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना याच्यामध्ये दिनांक 9 जुलै 2024 पासून हा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये जर बघितलं तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे आणि त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी एकूण 50,000 योजना दूतांची या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर बघा योजना दूत जो काय कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि जबाबदारी जे काय राहणार आहे ते माहिती जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे मित्रांनो। संपूर्ण योजनेमध्ये टोटल 50,000 योजना दूतांची या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे, ज्याच्यासाठी या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी निघालेला आहे। या योजनेचे जर या ठिकाणी आपण उद्दिष्ट बघितलं मित्रांनो तर ते बघा जे काही शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांची प्रचार करणे, प्रसिद्धी करणे आणि त्यांचा लाभ जो काही आहे ते जास्तीत जास्त आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचं काम मुख्यमंत्री योजना दूत या ठिकाणी करणार आहेत। आणि हे थेट ग्रामस्तरांपर्यंत या ठिकाणी त्यांची नेमणूक करणार आहेत, म्हणजे ग्रामीण भागापर्यंत यांची कार्य या ठिकाणी होणार आहेत। या योजनेचे ठळक आणि याची रूपरेषा जर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर बघा ही माहिती संपर्क कार्यालय यांच्या अंतर्गत येऊन या ठिकाणी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। यानुसार जर आपण या ठिकाणी बघितलं ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागामध्ये जर बघितलं तर आपण ज्यांची 5,000 लोकसंख्या आहे त्या 5,000 लोकसंख्या मागे एक योजना दूत या ठिकाणी देण्यात येणार आहेत। आणि अशा टोटल 50,000 योजना दूतांची या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे मित्रांनो। जर या ठिकाणी नेमणूक होत असेल तर या ठिकाणी बघा मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये प्रति एवढं ठोक मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे। याच्यामध्ये तुमचा प्रवास खर्च सर्व भत्ते समाविष्ट राहणार आहेत मित्रांनो। यामध्ये जर बघितलं तर ठोक मानधन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ज्याच्यामध्ये 10,000 राहणार आहे। या व्यतिरिक्त कुठलाही मानधन किंवा एक्स्ट्रा खर्च तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार नाही। त्यानंतर बघितलं मित्रांनो ज्यांची निवड होणार आहे त्यांना 6 महिन्याचा या ठिकाणी करार केला जाणार आहे आणि या करारामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठलाही बदल होणार नाही। आणि हा जो काय तुमचा मानधन राहणार आहे मित्रांनो तो 10,000 रुपये 6 महिन्यासाठी या ठिकाणी लागू राहणार आहे। मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष जर या ठिकाणी जर बघितलं म्हणजे कोणाला फॉर्म भरता येणार आहे तर बघा ज्याचे वय 18 ते 35 वर्ष राहणार आहे त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। आणि ज्याची शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं गरजेचं आहे। त्यासोबत या ठिकाणी त्यांना संगणकाचं ज्ञान असणंही गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत त्याच्यामध्ये इंटरनेट सुविधा असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघितलं मित्रांनो तर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत उमेदवाराकडे आधार कार्ड असावे आणि त्या आधार कार्डला लिंक असलेलं त्याचे बँक अकाउंट असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना ते 6 महिन्यासाठी जे 10,000 रुपये येणार आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये येतील। त्यानंतर जर बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी योजना दूतास निवडीसाठी म्हणजे जे काही कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे तर ते काय आणि कशा पद्धतीने लागणार आहे। यामध्ये बघा सर्वात प्रथम तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी जो काय ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे। त्यानंतर पदवी उत्तीर्ण झाल्याबाबतची कागदपत्रे आणि प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यायचे आहे। महाराष्ट्राचा दाखला, आदिवासी दाखला त्या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत आणि या ठिकाणी हमीपत्र सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। या हमीपत्रामध्ये मित्रांनो जो काय कार्यक्रम आहे ते 6 महिन्यासाठी राहणार आहे, त्याच्या पुढे तुम्ही कुठल्याही प्रकारचा हक्क मागणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी हमीपत्र राहणार आहे आणि तो ऑनलाईन अर्जासोबतच्या या ठिकाणी नमुन्यामध्ये तो उपलब्ध राहणार आहे। त्यानंतर बघा मुख्यमंत्री योजना दूताची नेमणुकीची जी प्रक्रिया या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर जेवढे काय अर्ज येणार आहेत त्या नोंदणीची प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे। आणि ही नोंदणीची प्रक्रिया जे काय होणार आहे ते मग मित्रांनो छाननी होणार आहे ते जनसंपर्क महासंचालनालयाने नियुक्त करण्यात आलेल्या जे काय बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येतील। म्हणजे जे व्यक्ती ते
जनसंपर्क महासंचालनालय यांनी जे ठरवलेले आहे त्यांनी या ठिकाणी त्यांची अर्जाची आलेल्या छाननी करतील। त्याच्यानंतर सदरची छाननी ज्यावेळेस पूर्ण होईल मित्रांनो त्याच्या निकषानुसार करण्यात येईल। जे तुम्हाला वर जे अटी आणि शर्ती दाखवलेले आहेत मित्रांनो त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला निवड प्रक्रिया होणार आहे। बघा ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर यामध्ये जे काही योग्य ॲप्लिकेशन फॉर्म असतील ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि माहिती अधिकारी ये जे काय काम करतील मित्रांनो तर ते आहे बघा हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवारांच्या कागदपत्राची काय करतील छाननी करणार आहेत आणि जेवढे काही यांची छाननी झालेले अर्ज आहेत मित्रांनो ते उमेदवार राहणार आहेत त्यांच्या 6 महिन्याचा करार ते या ठिकाणी करून घेणार आहेत। याच्यामध्ये जिल्हाधिकारी सुद्धा इन्व्हॉल्व आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा जो काही जिल्हा माहिती अधिकारी ते सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी कौशल्य विकास उद्योजकता रोजगार आणि जिल्हाधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व राहणार आहे। त्यामध्ये मित्रांनो बघितलं तर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक राहणार आहे, म्हणजे प्रत्येक गावामध्ये जे छोटं गाव असेल तर एक ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी या ठिकाणी मुख्यमंत्री योजनादूत या ठिकाणी राहणार आहे आणि त्याच्यानंतर शहरी भागासाठी प्रत्येक 5000 लोकसंख्येमागे एक हा या ठिकाणी योजनादूत म्हणून या ठिकाणी निवड करण्यात येणार आहेत मित्रांनो। त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो जो काही मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाहीत मित्रांनो, कारण की या योजनादूताचं काम आहे जे काही शासनाची योजना असतील त्याच्यानंतर जे काही तुमची माहिती असतील ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही योजनादूत या ठिकाणी करणार असल्यामुळे या ठिकाणी जे काही शासकीय सेवामध्ये या ठिकाणी येणार आहेत ते शासकीय सेवेमध्ये यांचं कामकाज या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही। त्यानंतर या ठिकाणी बघा नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे तुमच्याकडून अगोदरच हमीपत्र या ठिकाणी लिहून घेण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो तू बघा निवड झालेल्या योजनादूताची करावीची कामं म्हणजे काय कामं या ठिकाणी नेमकं ते करणार आहे त्याविषयी थोडं जर आपण या ठिकाणी जर बघितलं बघा जे काही योजनादूत असतील ते संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून या जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील। हे कोणाच्या अंडरमध्ये काम करणार असतील तर ते बघा जिल्हा माहिती अधिकारी यांच्या अंडरमध्ये येऊन ते काम करणार आहे। त्यानंतर जर बघितलं आपण प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन, कारण की हा योजनादूत त्या ग्राउंड लेवलला जाऊन या ठिकाणी काम करणार आहे तर त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील, म्हणजे जे माहिती जे अधिकारी हे जे काम सांगतील ते त्यांना योजनादूतास करणे बंधनकारक राहणार आहे। त्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी जो काही योजनादूत आहे तो राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी त्याच्यानंतर ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यानंतर बघितलं आपण तर योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा जो काही अहवाल आहे ते अहवाल त्यांना ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे। त्यानंतर योजनादूत जर त्यांना सोपवलेले जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही, तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत। योजनादूत तसेच करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यावर करण्यात आलेल्या करार संपुष्टात करण्यात येईल आणि त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल। मित्रांनो तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी काहीही करणार नाही, यासाठी जर तुम्ही जर असे आढळून आल्यास जर गैरवर्तन जर तुम्ही केलं तर तुम्हाला या ठिकाणी जो काही योजनादूत म्हणून नियुक्ती केलेली आहे तर त्याच्यामधून तुम्हाला मुक्त करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर बघा जो काही योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन मिळणार नाही। जर तुम्ही या ठिकाणी जर काम पूर्ण केलं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी मानधन मिळणार आहे, जर तुम्ही जर ते सोडून जात असाल तर तुम्हाला तर कुठल्याही प्रकारचं मानधन या ठिकाणी देण्यात येणार नाही। मित्रांनो जो काही मुख्यमंत्री योजनादूतांसाठी या ठिकाणी प्रत्येकी 50,000 जागे आणि 10,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी देण्यात येणार आहे 6 महिन्यांसाठी, तर या ठिकाणी 300 कोटींची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याचा खर्च या ठिकाणी त्याची मान्यताही सुद्धा या ठिकाणी 9 जुलै 2024 पासून या ठिकाणी मान्यताही या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो हा GR जो काय आहे मित्रांनो तर तो बघा यांची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी तो GR मिळून जाईल आणि ज्याचा सांकेतिक क्रमांक असा आहे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी या ऑफिशियल वेबसाईटला येऊन तुम्हाला हा सांकेतिक क्रमांक टाकल्यानंतर हा GR तुमच्या समोर उपलब्ध होऊन जाईल। त्यामुळे माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करशाल। धन्यवाद।